शिवसेनेचे तिघं सीट पाडायचं आमच्या इथे बस कट्टर आहे. महत्वाची बात म्हणजे आम्हाला बहीण योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला? प्रभाग क्रमांक 12 मध्ये नवदुर्गा नगर इथे आज खूप खड्डे होते, आता मस्त रस्ते झाले, खूप छान आहे, होत आहे. त्यांनी कामं व्यवस्थित शिवसेना शिवसेना नाही आम्ही आवाज दिला की लगेच होकारा देतात. पहिले सारखे नगरसेवकने पैसे वाटून देतात, काही लोकांना म्हणतात आम्ही पैसे दिलेले आहे, तुम्ही का काम घेऊन येता. चुनाव इलेक्शन को कहते हैं। और इलेक्शन क्या रहता है? इलेक्शन जिसमें हम अच्छा नेता जो गली बनाए, सड़क बनाए, आवाम की जनता की मदद करे, उससे कहते हैं। प्रभाग क्रमांक 12 मध्ये नवदुर्गा नगर इथे आज आपण इथल्या महिलांना विचारणार आहोत की तुमचे नक्की काय प्रश्न आहे आणि कुठल्या पक्षाची हवा त्यांना जाणवत आहे. नमस्कार ताई, काय वाटतं तुम्हाला यावेळेस कुठल्या पक्षाची हवा आहे? शिवसेनेची. काय कारण आहे? आमच्या इथं रस्ते व्यवस्थित झाले, पहिले खूप खड्डे होते, आता मस्त रस्ते झाले, खूप छान आहे. लाईटांचे पण प्रॉब्लेम झाले, सगळं व्यवस्थित आहे म्हणून आम्हाला. अजून आपण विचारणार आहोत ताई, ह्यावेळी कुठल्या पक्षाची हवा जाणवते तुम्हाला? शिवसेनेची. काय कारण आहे? गटारी झाल्या अंडरग्राउंड, परत रस्ते झाले, लाईटांची व्यवस्था आहे. नवदुर्गा नगर मधून अजून काही महिला आहेत. ताई, कुठल्या पक्षाची हवा जाणवते तुम्हाला? शिवसेनेची. काय कारण आहे? सुधारणा भरपूर होत आहे. यावेळेस या प्रभागामधून कोणता असा प्रभावी उमेदवार आहे की तो निवडून येईल? विनोद वाघच. विनोद वाघत. ताई, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना. शिवसेना. हो. अजून काही गृहिणी आहेत, आपण त्यांना देखील विचारतो. ताई, कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते? शिवसेनेची. काय कारण आहे? त्यांनी कामं व्यवस्थित केले ना, अजून सगळं आपल्याला पाण्याची सोय, गटारी, आपले रोड बीड सगळं त्यांनी व्यवस्थित केले. आजी, काय सांगाल, कुठल्या पक्षाची हवा जाणवते तुम्हाला मालेगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये? शिवसेना. काय कारण आहे? गटारी ते रस्ते सगळं व्यवस्थित आहे, सगळं लाईट त्याच्यामुळे. ट्रेन होत्या खूप वर्षापासून इथं. ताई, काय सांगाल? शिवसेना. शिवसेना. ताई, शिवसेना. काय कारण आहे? आधी काम केलंय त्यांनी. काय काम केलं असं प्रभावी? रस्त्यांचं काम, गटारी भुयारी गटारी आणल्या. ताई, काय सांगाल, कुठल्या पक्षाची हवा जाणवते? शिवसेनाची. काय कारण आहे? विकास चांगला केला त्यांनी, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि 8 वर्षापासून एक पण नगरसेवक तर कोणीच येत नाही, शिवसेनाच्याच नगरसेवक आहेत, दुसरं कोणीच नाही येत. अजून काय प्रश्न आहेत की प्रलंबित आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटतं? देवा त्यांनी लक्ष द्यायलाच पाहिजे, आणि देतीलच ते लक्ष. आजी, काय सांगाल, तुम्ही कुठल्या पक्षाची हवा वाटते तुम्हाला? येस ना, शिवसेना. ताई, कुठल्या पक्षाची हवा जाणवते? शिवसेना. शिवसेना. काय कारण आहे शिवसेना? कारण ते आधी आम्ही आवाज दिला की लगेच होकारा देतात. ते आवाज दिला की हो नगरसेवक. ताई, काय कारण आहे की तुम्ही शिवसेनेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहे? तुमच्या पूर्ण नवदुर्गा वसाहतीचा जो गल्ली आहे तिथून सर्व महिला सांगतात की शिवसेना. असं कोणतं कार्य त्यांनी केलं की त्यामुळे तुम्ही प्रभावित आहात? शिवसेनावाले पहिले सगळ्यात पहिले तर धावून येतात. ते आवाज दिला का त्यावेळेस धावून येतात. आणि सगळे कामं आम्ही सांगितले त्याप्रमाणे कामं होतात. जेव्हा आवाज दिला तेव्हा उभे राहतात. दुसरे नगरसेवक 8 वर्ष कोणी आलंच नाही. आपलं शिवसेना आहे तर म्हणजे ज्या वेळेस आवाज दिला त्यावेळेस हजरच राहिले, ते कधी नाही म्हटले नाही. त्यांनी आडी अडचणी त्यांनी सहभाग झाले आमच्यामध्ये. ते सर्व विश्वास आहे आम्हाला त्यांचा. आणि जर समजा यावेळेस विनोद वाघना परत संधी मिळाली तर काय वाटतं तुम्हाला? आम्हाला तर विकासच करतील ते, मागे हटणारे नाहीयेत. ते एकदम म्हणजे एकदम विकास करणारे माणूस आहेत. आवाज दिला आणि ज्यावेळेस आवाज दिला त्यावेळेस हजर राहतात ते. आजी, यावेळेस कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते महानगरपालिका निवडणुकीमध्ये? शिवसेना. काय कारण आहे? हा, रस्ता झाले, गटरी झाले, समजा व्यवस्थित झाले बा. दुसरं काही नाही. सांगितलं ना त्यावेळेस त्यांनी आम्हाला लगेच आजी, यावेळेस महानगरपालिका निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते? शिवसेनाची. काय कारण आहे आजी? आमचं सगळं व्यवस्थित केलं त्यांनी गल्लीतलं. आजी, लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आजीला मला नाही माहिती. नाही भेटत म्हणून त्यांना काय वाटतं हा महत्वाचा भाग आहे. पूर्ण शिवसेना. काय कारण आहे शिवसेनेला मतदान करण्याचं? शिवसेने म्हणजे इथे जे आधीपासून जे चिखलात लोक फिरलेले आहे ना, त्यांनाच माहिती आहे का शिवसेनेमुळे इथं कलेक्टर पट्ट्यात काय बदल झालेला आहे. 3 वर्षेस एक नगरसेवक होता, बीजेपीचे 3 नगरसेवक वर्षेस एक नगरसेवक. पूर्ण कलेक्टर पट्ट्याला विचारून घ्या काय विकास झालेला आहे. कोण निवडून येईल मग या प्रभागातून? 100% पूर्ण पॅनल शिवसेनेचं.
इथे प्रभावी असा नगरसेवक म्हणून आपण कोणाकडे बघताय? विनोद भाऊ, काय कारण आहे? एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. अरे नक्कीच. अजून काय अशा अडचणीत की त्या देखील होणं गरजेचं आहे या प्रभागामधल्या? अजून पुढे येणाऱ्या काळात अजून म्हणजे जसं गार्डन वगैरे आहेत, सुशोभीकरणाचे बरेचसे काम आहेत, ते आम्ही अपेक्षा त्यांच्याकडनंच करतोय. का जे ओपन प्लेस आहेत त्यात त्यांनी व्यवस्थित कामं केले पाहिजे. म्हणजे हो, कुठल्या पक्षाची हवा आपल्याला जाणवते? शिवसेनेची जाणवते. काय कारण आहे? कारण मी बऱ्याच वर्षापासून या वार्डातला रहिवासी असून या वार्डाची जी दुर्दशा होती, ही दुर्दशा आजपर्यंत ज्या शिवसेनेचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा सर्व काही मेंबर लोक आहेत, त्यांनी याची विल्हेवाट एकदम व्यवस्थित केली आणि आम्हाला पाण्याची व्यवस्था, गटरीची व्यवस्था आणि सर्व काही विजेची व्यवस्था आणि आमच्या कोणती सामाजिक काही कार्यक्रम असो किंवा काही असो, त्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतात. त्यामुळे आम्ही त्यांना निवडून देणार आहेत. दादा, असे कुठले प्रश्न अजून प्रलंबित आहे की त्यांच्याकडे देखील बघणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? ते प्रश्न आम्ही घेऊन जाणार त्यांच्याकडे आणि ते सोडवतील ही आम्हाला खात्री आहे. नक्कीच नगरसेवक निवडून आल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवतील असा ठाम विश्वास येथील मतदारांना आहेत. आपल्यासोबत अजून काही आहेत, आपण त्यांना विचारू. दादा, काय वाटतं यावेळी कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते मालेगाव महानगरपालिका निवडणूक? मालेगाव महानगरपालिकेत शिवसेनेचीच हवा आहे, परंतु जे वरच्या लेवलचं राजकारण आहे तिथं एकत्रितपणाने निवडणूक लढवली जाते, म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्र. तेच आम्हाला इथं पण पाहिजे होतं, पण काही कारणास्तव इथं मालेगाव महानगरपालिकेत होऊ शकलं नाही. त्यामुळं सार्वजनिक सर्व लोकांना असं म्हणजे दुगदुगी होऊन गेली की नेमकं सर्व आपलेच असल्यामुळे येईल कोण. पण आत्तापर्यंत जे बी काही झालेलं आहे नवदुर्गा नगरमध्ये ते सर्व विनोद भाऊंमुळेच झालेलं आहे. याच्या आधी जी काही दुर्दशा होती, भरपूर जे काही प्रॉब्लेम आले, त्यांना सर्व सामोरे जाणारे फक्त विनोद भाऊच होते आणि इथून पुढे पण विनोद भाऊच राहणार ही आम्हाला खात्री. कोणत्या अशा समस्या आहे की त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने नगरसेवकांनी बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? भरपूर अशा किरकोळ अडीअडचणी आहेत, समस्या आहेत की आता इथून पुढे तर ते येणारच, हे 100% गॅरंटी आहे आम्हाला. आणि इथून पुढे जे काही समस्या राहतील आम्ही जे त्यांच्याकडे घेऊन जाऊ, रात्री वेळ म्हणजे बेरात्री जी बी काही अडचण असेल ते आम्हाला वेळोवेळी फॉलोअप घेतात आमचा. नक्कीच ह्या प्रभागामधील मतदारांच्या मताने इथले जे काही उमेदवार आहेत त्यांनी अतिशय योग्य काम केलेलं आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास जो आहे तो चांगल्या प्रकारे झालेला आहे. परंतु बघण्यासारखी गोष्ट असेल की येणाऱ्या काळामध्ये नक्की या प्रभागामधून निवडून कोण येणार. 12 मध्ये आपल्यासोबत काही युवक आहेत, आपण त्यांना विचारू. दादा, प्रभाग क्रमांक 12 चे कुठले असे प्रश्न आहेत की ते सुटले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय मूल्य राहत असताना जसं आमचे प्रत्येक नागरिक मोतीबाग नाका परिसरातले सर्व नागरिकांची एक सगळ्यात मोठी समस्या आहे का जे मोतीबाग नाक्यावर जे उदय वाईन शॉप आहे त्याच्या अंतरावर थोड्या अंतरावर देशी दारूचा अड्डा आहे व त्याच्यानंतरून अजून एक वाईन शॉप आहे. तर आमच्या आया बहिणी रस्त्याने जात असताना तिथे अनेक प्रकारचे नशेडी लोक त्यांचं स्थापित आणि इथल्या रहिवासींना अनेकदा धोक्याचं प्रकरण घडलेलं आहे. आणि राहिलं माध्यमातून जर त्रिरत्न भागातनं जर बोलायचं ठरलं तर त्रिरत्न नगरमध्ये अशा खूप समस्या आहे की जे जेणेकरून जर प्रत्येक घरात जर आपण पाहून जर विचार करून जर विचारलं प्रत्येकाला तर प्रत्येक जण आपल्याला सांगणार आहे की खूप अडचणी इथं प्रत्येकाला अडचणी. आज तुम्ही पाहू शकता इथं वारंवार स्वच्छता नाही आहे, काही नाही आहे, सगळ्या अशा गोष्टींची मुवमेंट आहे. आणि जर विकासाचं जर खरोखर ठरलं, आज आमचे वार्डातले काही रहिवासी असताना आमचे वार्डातून वंचित बहुजन आघाडीचं पॅनल आहे, त्याच्यानंतरून आम्ही जे माध्यमातून जर ठरवलेलं आहे का आमच्यातला नगरसेवक हवा आहे कोणीतरी. गेल्या अनेक वेळा आम्ही कोणालाही निवडून आणतो, त्यांच्या दारापर्यंत आमचे निरोप जाता पण त्यांच्या घरापर्यंत जात नाही. तर आम्हाला आमच्या हक्काचा नगरसेवक हवा आहे आणि हक्काचा नगरसेवक राहत असताना आम्ही कुठलीही अडीअडचण त्यांच्यापर्यंत मध्यरात्री आम्ही पोहोचवू शकतो. धन्यवाद. हे होते इथले मोतीबाग परिसरातले नागरिक. त्यांचं असं म्हणणं आहे की वाईन शॉप असेल, देशी दारू दुकान असेल, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांना त्याचा खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यानंतर जी येणारी तरुण पिढी आहे ती सुद्धा एक व्यसनाधीन होऊ शकते असं त्यांचं मत आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये काय घडतंय मोतीबाग नाका परिसरात. अजून काही युवक आहेत, आपण त्यांना पण विचारू. प्रभाग क्रमांक 12 मध्ये कुठल्या पक्षाची हवा तुला जाणवते आता? मला आता सिट्टीची जास्त जाणवते, सिट्टी आणि शिवसेना मोदी साहेबांना पाहून सगळी कमळाची जाव आहे.
मालेगाव महानगरपालिका निवडणूक 2026. आज आपण आलो आहोत कलेक्टर पट्ट्यामध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये. बघूया प्रभाग क्रमांक 12 मध्ये कुठल्या पक्षाची हवा आहे आणि कुठल्या उमेदवारामध्ये चुरशीचं निवडणूक आपल्याला बघायला मिळणार आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारू. बाबा नमस्कार, कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते सध्या? आवाज धराले बसलं ते आता सर्व पक्ष आवाज करून राहिले. आता कोणी कोणाची गॅरंटी देऊ नाही शकत, पण आता सर्व म्हणताय हे पक्ष ते पक्ष, आता कोणी गॅरंटी देऊ नाही शकत असं. आता ज्याचं काम निवड राहील चांगलं त्याची गॅरंटी देऊ शकतो आता, पण आपण काही सांगू नाही शकतो बा हे पक्ष येईल ते पक्ष येईल का हो. काय विकास काम आहेत की ते अपूर्ण आहेत आणि तुम्हाला वाटतं किती झाले पाहिजे तुमच्या प्रभागामध्ये 12 नंबर काम? बीजेपीचे काम भरपूर झाले, भरपूर काम झाले बीजेपीचे. आता बीजेपीचे काम भरपूर आहे, शिवसेनाचे काम भरपूर आहे, त्याच्यामुळे सर्वांना आवड आहे ते बाबा आपले काम होऊ राहिले बाबा. दोन्ही पैसे एकच आहे, ते सर्वांना आवड आहे बाबा. बाबा काय वाटतं कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते? शिवसेना आणि बीजेपी. शिवसेना आणि बीजेपी. काय विकास काम आहेत की अपूर्ण राहिलेत आता तुम्हाला वाटतं? त्यांनी काम चांगले केले, बीजेपीने बी केले, शिवसेनेने बी काम केले. दोघं पक्षांनी समान कामं केली असं तुम्हाला वाटतं? मग यावेळेस कोण निवडून आला पाहिजे की तो खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक 12चा विकास करू शकतो? तिकडं गायकवाड कंपनी जरा त्यांच्या इकडे वर्चस्व आहे थोडंसं. प्रभाग क्रमांक 12 मध्ये गायकवाड फॅमिली तो वर्चस्व आहे. नक्कीच बघायला गेलं तर या सर्व गोष्टींकडे सामान्य नागरिक म्हणून सावध प्रतिक्रिया देत आहेत, परंतु येणारा काळ ठरवेल की या प्रभागातून कोण निवडून येईल. आमच्याकडे आता रोडाचे काम चालू, त्या रोडांकडे लक्ष द्यायचं आणि जे काही घाण कचरा आहे ते स्वच्छता ठेवायची बा. कारण माणसांना त्याच्या डुकरांचा जरा जास्त त्रास होतो, जनावरांचा त्रास होतो, बोकड जनावर कुत्रे बाहेर झालेले. ह्याच्या बाबतीत प्रत्येकाने आपलं वार्ड म्हणून आपली दखल घेणं प्रत्येक नगरसेवकाचं काम आहे. त्याने आपल्या वार्डाकडे लक्ष द्यावं, जे भावी नगरसेवक असतील त्यांनी, आणि त्यांनी आपलं वार्ड म्हणून प्रत्येकाने काम करावं अशी अपेक्षा मी. व्यसन मुक्त झालं पाहिजे, कारण या परिसराला व्यसनाचे जास्त परिणाम वाढू राहिले. मी आहे व्यसन मुक्ती संघटनेचा अध्यक्ष, म्हणून मी तुम्हाला सांगतो की आमचा परिसर गुन्हेगार मुक्त आणि व्यसन मुक्त झाला पाहिजे, नशा मुक्त झाला पाहिजे. मध्ये नागरिकांच्या आपण समस्या जाणून घेत आहोत. आपल्या सोबत आहे, काय नाव आहे दादा आपलं? संजू गायकवाड. दादा प्रभाग क्रमांक 12 मध्ये कुठल्या समस्या आहेत की त्याकडे नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला एकच नगरसेवक आवडतो, आपला जो आहे ना कपिल भाऊ आहे रे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये कुठल्या पक्षाची हवा तुला जाणवते आता? मला आता सिट्टीची जास्त जाणवते, सिट्टी आणि शिवसेना. शिवसेना. धन्यवाद. आमच्याकडे बस दुसरं काही नका द्या आम्हाला. बोरिंग द्या म्हणा, बोरिंग आम्हाला पाणी नाही भेटत म्हणा इकडे. नळ कधी बंद झालं तर आम्हाला लय लांब जावं लागतं, 2-2.5 पोस्टवर म्हणा. बोरिंग करून द्या, संडास बनवून द्या आम्हाला. हात जोडायला सगळे येते, पण दुसऱ्यांचा बी काही विचार करत जाणार म्हणा. हात जोडायला तर सगळे येते, पण दुसऱ्यांचा बी विचार करायला पाहिजे ना. आम्हाला बोरिंग नाही तर बोरिंग बी तर द्यायला पाहिजे ना. यांना इथं खंबा नाही, इथं खंबा द्यायला पाहिजे. मग आता लाईट नव्हती इतके वर्ष झाले, आता हे आले 2-4 दिवस पासून लाईट. ती लाईटची तर गेला प्रॉब्लेम सॉल्व्ह, पण हे 2 तर सॉल्व्ह करा तुम्ही. महत्वाची बात म्हणजे आम्हाला कचरा टाकायला तो प्लॉट जर कोणी बांधला नाही, भाऊ आम्हाला कचरा टाकायला जागा नाहीये. आम्हाला ते कचरा टाकायला काहीतरी पाहिजे. आमच्याकडे घंटा गाडी येत नाही, काय ते कचऱ्याची घाण टाकायला तो माणसाने प्लॉट जर बांधला तर आम्ही कचरा कुठे टाकायचा? इथं गड्डे टाकावं लागतं, बाया घाण गाड्या शिड्याकडे त्या पुढं. मग त्याच्यामुळे आम्हाला ते कचरा टाकायला काहीतरी पाहिजे असं, एक सोयीचं पाहिजे. मग तो इकडे घाण फेकले का तिकडे बाया गाड्या देतात, तिकडे घाण फेकले का तिकडे बाया गाड्या देतात. त्याच्यामुळे आम्हाला घंटा गाडी तरी पाहिजे, आणि नाही तर मग इथं कचऱ्याचं काहीतरी कचरा टाकायला काहीतरी पाहिजे. नक्कीच प्रभाग क्रमांक 12 मधून महिलांची विनंती आहे की इथे घंटा गाडीची सुविधा नाहीये, इथे कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आली पाहिजे, स्ट्रीट लाईट पाहिजे. अशा छोट्या छोट्या समस्या आहेत, बोरिंगची व्यवस्था करण्यात यावी. अशा छोट्या छोट्या समस्या आहेत की ज्या येणाऱ्या नगरसेवकाने त्या सुविधा ज्या आहेत त्यांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे, अशा अपेक्षा इथल्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आलोय प्रभाग क्रमांक 12 मध्ये. जाणून घेऊया की इथल्या प्रभागातील नागरिकांच्या काय समस्या आहेत.
आपल्या समोर काही नागरिक आहेत, त्यांना विचारूया आपण काय समस्या आहेत त्यांच्या. समस्या काय नाही आपल्याला, हेच विषय दुसरं काय. दादा नमस्कार. नमस्कार. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं, कुठल्या पक्षाची हवा आहे? आता तरी अजून तरी वातावरण तसं स्पष्ट दिसत नाहीये. सर्व पक्ष त्यांच्या परीने ताकद लावून त्यांचा प्रचार करताय. आजपर्यंत काय असं त्यांचं वातावरण सगळे पक्ष जोरात आहेत. साधारण अजून 2-3 दिवसात आपल्याला त्याचं चित्र स्पष्ट होईल. नंतर कळेल की कुठल्या पक्षाची हवा आहे आणि कुठला पक्ष निवडून येईल असं. आपल्या प्रभागामध्ये असे कुठले प्रलंबित प्रश्न आहेत की ज्यांच्याकडे लक्ष देण्याचं तुम्हाला वाटतंय की गरज आहे? तसं तर प्रभागामध्ये पाहिलं तसं तर प्रश्न अनेक म्हणजे सुखसुविधा आलेल्याच आहेत. परंतु आता जे काही नवीन कामामुळे बरेच ठिकाणी खड्डे वगैरे झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याची जी समस्या आहे, वेळेवर पाणी नसल्यामुळे महिला वर्ग खूप त्रस्त आहे. तर ते एक नियोजन झालं पाहिजे, पाण्याचं वेळेवर पाणी दिलं गेलं पाहिजे. आणि राहिले जे पाईपलाईन वगैरे आणि याच्यामुळे जे काही रस्ते झालेले आहेत, खड्डे वगैरे, ते रस्ते पूर्वत झाले पाहिजे, चांगले रस्ते झाले पाहिजे. बाकी समस्या असा आमचा जो प्रभाग आहे एवढं पाहिजे तशा नाही आहेत. नक्कीच प्रभागामध्ये बरेच विकास कामं झालेले आहेत, समस्या एवढ्या नाही आहेत. तरी देखील रस्त्यांचे जे अपूर्ण काम आहे ते वेळेवर पूर्ण झाले पाहिजे, अशा इथल्या नागरिकांच्या समस्या आहेत. अजून आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. दादा नमस्कार. पाणी येण्याची जी वेळ आहे, वेळेचं सातत्य कायम राहिलं पाहिजे. कारण इथं बेटाईम पाणी येतं कायम. महिला वर्ग त्रस्त आहे या वार्डातला नाही, जवळजवळ शहरातला म्हटला तरी चालेल. तर सर्व पक्ष मिळून या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि पाण्याची हा एक विषय टायमिंगचं नियोजन करून क्लिअर केला पाहिजे, ही आमची मागणी आहे. नक्कीच आमच्या घरी बस दुसरं काही नका द्या आम्हाला. बोरिंग द्या म्हणा. बोरिंग आम्हाला पाणी नाही भेटत म्हणा. इकडे नळ कधी बंद झालं तर आम्हाला लय लांब जावं लागतं. 2-2.5 पोस्टवर म्हणा. बोरिंग समजून द्या, संडास बनवून द्या आम्हाला. हात जोडायला सगळे येते, पण दुसऱ्यांचा बी काही विचार करत जा ना म्हणा. हात जोडायला तर सगळे येते, पण दुसऱ्यांचा बी विचार करायला पाहिजे ना. आम्हाला बोरिंग नाही तर बोरिंग बी तर द्यायला पाहिजे ना. यांना इथं खंबा द्यायला पाहिजे. मग आता लाईट नव्हती इतके वर्ष झाले, आता हे आले 2-4 दिवस पासून लाईट. ती लाईटची तर गेला प्रॉब्लेम सॉल्व्ह, पण हे 2 तर सॉल्व्ह करा तुम्ही. महत्वाची बात म्हणजे आम्हाला कचरा टाकायला तो प्लाट जर कोणी बांधला ना भाऊ, आम्हाला कचरा टाकायला जागा नाहीये. आम्हाला ते कचरा टाकायला काहीतरी पाहिजे. आमच्याकडे घंटा गाडी येत नाही. काय ते कचऱ्याची घाण टाकायला तो माणसाने प्लाट जर बांधला तर आम्ही कचरा कुठे टाकायचा? इथं गड्डे टाकावं लागतं. बाया घाण गाड्या शिड्या करता पुढं. मग त्याच्यामुळे आम्हाला ते कचरा टाकायला काहीतरी पाहिजे असं. एक सोयीचं पाहिजे. मग तो इकडे घाण फेकले का तिकडे बाया गाड्या देतात, तिकडे घाण फेकले का तिकडे बाया गाड्या देतात. त्याच्यामुळे आम्हाला घंटा गाडी तरी पाहिजे. आणि नाही तर मग इथं कचऱ्याचं काहीतरी कचरा टाकायला काहीतरी पाहिजे. नक्कीच प्रभाग क्रमांक 12 मधून महिलांची विनंती आहे की इथे घंटा गाडीची सुविधा नाहीये, इथे कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आली पाहिजे, स्ट्रीट लाईट पाहिजे. अशा छोट्या छोट्या समस्या आहेत. बोरिंगची व्यवस्था करण्यात यावी, अशा छोट्या छोट्या समस्या आहेत की ज्या येणाऱ्या नगरसेवकाने त्या सुविधा ज्या आहेत त्यांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे, अशा अपेक्षा इथल्या महिलांच्या आहेत. तेवढं तर काय समजत नाही. समस्या आम्हाला एवढ्या आहेत, पण ते आता काय आहे ना, त्या कपिल आहे ना, आता एक समस्या आमची सॉल्व्ह केली त्यानं, लाईटाची आणि दुसऱ्याची. क्रमांक 12 मध्ये आपल्यासोबत काही युवक आहेत, आपण त्यांना विचारू. दादा प्रभाग क्रमांक 12 कुठले असे प्रश्न आहेत की ते सुटले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय मूल्य राहत असताना जसं आमचे प्रत्येक नागरिक मोतीबाग नाका परिसरातले सर्व नागरिकांची एक सगळ्यात मोठी समस्या आहे का, जे मोतीबाग नाक्यावर जे उदय वाईन शॉप आहे त्याच्या थोड्या अंतरावर देशी दारूचा अड्डा आहे व त्याच्यानंतरून अजून एक वाईन शॉप आहे. तर आमच्या आया बहिणी रस्त्याने जात असताना तिथे अनेक प्रकारचे नशेडी लोक त्यांचं स्थापित आणि इथल्या रहिवासींना अनेकदा धोक्याचं प्रकरण घडलेलं आहे. आणि राहिलं माध्यमातून जर त्रिरत्न भागातनं जर बोलायचं ठरलं तर त्रिरत्न नगरमध्ये अशा खूप समस्या आहे की जेणेकरून जर प्रत्येक घरात जर आपण पाहून जर विचार करून जर विचारलं प्रत्येकाला तर प्रत्येक जण आपल्याला सांगणार आहे की खूप अडचणी इथं, प्रत्येकाला अडचणी. आज तुम्ही पाहू शकता इथं वारंवार स्वच्छता नाही, काही नाही, सगळ्या अशा गोष्टींची मुवमेंट आहे. आणि जर विकासाचं जर खरोखर ठरलं, आज आमचे वार्डातले काही रहिवासी असताना आमचे वार्डातून वंचित बहुजन आघाडीचं पॅनल आहे
त्याच्यानंतरून आम्ही जे माध्यमातून जे ठरवलेले का आमच्यातला नगरसेवक हवा आहे कोणीतरी, गेल्या अनेक वेळा आम्ही कोणालाही निवडून आणतो, त्यांच्या दारापर्यंत आमचे निरोप जाता, पण त्यांच्या घरापर्यंत जात नाही. तर आम्हाला आमच्या हक्काचा नगरसेवक हवा आहे आणि हक्काचा नगरसेवक राहत असताना आम्ही कुठलीही अडीअडचण त्यांच्यापर्यंत मध्यरात्री आम्ही पोहोचवू शकतो. धन्यवाद. हे होते इथले मोतीबाग परिसरातले नागरिक. त्यांचं असं म्हणणं आहे की वाईन शॉप असेल, देशी दारू दुकान असेल, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांना त्याचा खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यानंतर जी येणारी तरुण पिढी आहे ती सुद्धा एक व्यसनाधीन होऊ शकते, असं त्यांचं मत आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये काय घडतंय मोतीबाग नाका परिसरात. अजून काही युवक आहेत, आपण त्यांना पण विचारू. दादा, यावेळेस कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते? आता तर सध्या जे आम्ही बघतोय आमच्या निदर्शनाचे शिवसेनेची सर्वात जास्त जोरात हवा आहे. आणि जे विकास कामं केले भुसे साहेबांच्या माध्यमातून, ते पहिले कलेक्टर पट्ट्यात रोड नव्हते, काही नव्हतं, पूर्ण खड्डे होते, पूर्ण किचड होता. आता बरेचसे असे 12 नंबर वार्डमध्ये गटारचं नियोजन, त्याच्यानंतर रस्त्याचं नियोजन, सर्व सर्व म्हणजे सर्व गोष्टींचं एकदम चांगल्या पद्धतीने दादा भुसेच्या माध्यमातून सर्व विकास कामे होत आहे. अजून काय समस्या आहेत तुम्हाला? समस्यांचा असा विषय फक्त आता हे जे ठेकेदार आहेत कचरा उचलणारे, ते तर तिथं काही साहेब काही करू शकत नाही. तर ते सर्व महापालिकेचं आयुक्ताचं सर्व साहेबांचं ते नियोजन आहे, त्यांनी तर लक्ष दिलं पाहिजे अधिकाऱ्यांना सांगून की त्या ठेकेदाराला ताकीद केली पाहिजे की हा सर्व कचरा इकडे तिकडे जमा करून ठेवता, तो वेळेवर उचलला पाहिजे. बरं, मालेगावात बऱ्याच ठिकाणी कचरा उचलायचं सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचंच काम आहे. तिथं काही मंत्री साहेब पाहायला जात नाही की तिथं कचरा पडलाय का, तिथं कचरा पडलेला आहे. या सगळ्या माध्यमातून आजच्या तारखेला शिवसेनेची चांगली हवा आहे. नक्कीच. अजून पालिका निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाची तुम्हाला हवा जाणवते? शिवसेनेच. काय कारण आहे? विकास झालाय दादाभाऊ भुसेंच्या मार्फत, मंत्री महोदयांनी निधी दिले आहे, तिथले लोक चांगले आहेत, उमेदवारही चांगले दिले आहेत. काय तुमच्या प्रभागाच्या समस्या आहे की त्याकडे देखील लक्ष देणं तुम्हाला वाटतं गरजेचं आहे? घाण कचरा उचलला जात नाही, वेळेवर गाडी येत नाही, बाकी काही नाही, सगळे रोड झाले. आमचे माजी नगरसेवक सखाराम गोडगे यांनी बरेच कामं केले. आता त्यांच्या धर्मपत्नींना तिकीट दिलेलं आहे, बाकी कामं वगैरे भरपूर आहे. नक्कीच. प्रभाग क्रमांक 12 मध्ये जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवले गेलेले आहेत. फक्त त्यांचा घनकचरा कचऱ्याचा प्रश्न आहे तो मार्गी लागला की बस, अशा त्यांच्या भावना आहेत. बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता नक्की कोणत्या पक्षाला कल देते, कोणत्या उमेदवाराला निवडून आणते. नगर इथे आज आपण इथल्या महिलांना विचारणार आहोत की तुमचे नक्की काय प्रश्न आहे आणि कुठल्या पक्षाची हवा त्यांना जाणवतंय. नमस्कार ताई, काय वाटतं तुम्हाला यावेळेस कुठल्या पक्षाची हवा आहे? शिवसेनेची. काय कारण आहे? आमच्या इथं रस्ते व्यवस्थित झाले, पहिले खूप खड्डे होते, आता मस्त रस्ते झाले, खूप छान आहे. लाईटांचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह आहेत, सगळं व्यवस्थित आहे म्हणून आम्हाला. अजून आपण विचारणार आहोत. ताई, ह्यावेळी कुठल्या पक्षाची हवा जाणवते तुम्हाला? शिवसेनेची. काय कारण आहे? गटारी झाल्या अंडरग्राऊंड, परत रस्ते झाले, लाईटांची व्यवस्था आहे. नवदुर्गा नगर मधून अजून काही महिला आहेत. ताई, कुठल्या पक्षाची हवा जाणवते तुम्हाला? शिवसेनेची. काय कारण आहे? सुधारणा भरपूर होत आहे. यावेळेस या प्रभागामधून कोणता असा प्रभावी उमेदवार आहे की तो निवडून येईल? विनोद वाघच. विनोद वाघच. ताई, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना. शिवसेना. हो. अजून काही गृहिणी आहेत, आपण त्यांना देखील विचारतो. ताई, कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते? शिवसेनेची. काय कारण आहे? त्यांनी कामं व्यवस्थित केले ना, अजून सगळं आपल्याला पाण्याची सोय, गटारी, आपले रोड बीड सगळं त्यांनी व्यवस्थित केले. आजी, काय सांगाल कुठल्या पक्षाची हवा जाणवते तुम्हाला मालेगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये? शिवसेना. काय कारण आहे? गटारी, ते रस्ते सगळं व्यवस्थित आहे, सगळं लाईट त्याच्यामुळे. नव्हत्या खूप वर्षापासून इथं. ताई, काय सांगाल? शिवसेना. शिवसेना. ताई, शिवसेना. काय कारण आहे? आधी काम केलंय त्यांनी. काय काम केलं असं प्रभावी? रस्त्यांचं काम, गटारी भुयारी गटारी आणल्या. ताई, काय सांगाल कुठल्या पक्षाची हवा जाणवते? शिवसेनाची. काय कारण आहे? विकास चांगला केला त्यांनी, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि 8 वर्षापासून एक पण नगरसेवक इथं कोणीच येत नाही, शिवसेनाच्याच नगरसेवक आहेत, दुसरं कोणीच नाही येत.
अजून काय प्रश्न आहेत की प्रलंबित आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटतं नगरसेवक? देवा त्यांनी लक्ष द्यायलाच पाहिजे आणि देतीलच ते लक्ष. आजी काय सांगाल तुम्ही कुठल्या पक्षाची हवा वाटते तुम्हाला? येस ना शिवसेना. ताई कुठल्या पक्षाची हवा जाणवते? शिवसेना. शिवसेना. काय कारण आहे शिवसेना? कारण ते आधी आम्ही आवाज दिला की लगेच होकारा देतात ते. आवाज दिला की हो नगरसेवक. ताई काय कारण आहे की तुम्ही शिवसेनेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहे? तुमच्या पूर्ण नवदुर्गा वसाहतीचा जो गल्ली आहे तिथून सर्व महिला सांगतात की शिवसेना. असं कोणतं कार्य त्यांनी केलं की त्यामुळे तुम्ही प्रभावित आहात? शिवसेनावाले पहिले सगळ्यात पहिले तर धावून येतात ते. आवाज दिला का त्यावेळेस धावून येतात. आणि सगळे काम आम्ही सांगितले त्याप्रमाणे कामं होतात. जेव्हा आवाज दिला तेव्हा उभे राहतात. दुसरे नगरसेवक 8 वर्ष कोणी आलंच नाही. आपलं शिवसेना आहे तर म्हणजे ज्या वेळेस आवाज दिला त्यावेळेस हजरच राहिले ते, कधी नाही म्हटले नाही. त्यांनी आडी अडचणी त्यांनी सहभाग झाले आमच्यामध्ये. ते सर्व विश्वास आहे आम्हाला त्यांचा. आणि जर समजा यावेळेस विनोद वाघना परत संधी मिळाली तर काय वाटतं तुम्हाला? आम्हाला तर विकासच करतील ते, मागे हटणारे नाहीयेत ते. एकदम म्हणजे एकदम विकास करणारे माणूस आहेत. आवाज दिला आणि ज्यावेळेस आवाज दिला त्यावेळेस हजर राहतात ते. आजी यावेळेस कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते महानगरपालिका निवडणुकीमध्ये? शिवसेना. काय कारण आहे? हा रस्ता झाले, गटरी झाले, समजा व्यवस्थित झाले बा. ज्यावेळेस हा, एवढं दुसरं काही नाही. ज्यावेळेस सांगितलं ना त्यावेळेस त्यांनी आम्हाला लगेच आजी यावेळेस महानगरपालिका निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते? शिवसेनाची. काय कारण आहे आजी? आमचं सगळं व्यवस्थित केलं त्यांनी गल्लीतलं. आजी लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आजीला नाही. मला नाही माहिती. नाही भेटत म्हणून त्यांना काय वाटतं हा महत्वाचा भाग आहे. मी काही ताई दादा एक शॉर्ट मध्ये घेऊन आहोत आणि आपल्यासोबत काही युवक आहेत. आपण त्यांना देखील विचारू की आपल्या काय अडचणी आहेत आणि आपण येणाऱ्या काळात कुठल्या पक्षाला मतदान करणार आहात? पूर्ण शिवसेना. काय कारण आहे शिवसेनेला मतदान करण्याचं? शिवसेने म्हणजे इथे जे आधीपासून जे चिखलात लोक फिरलेले आहे ना त्यांनाच माहिती आहे का शिवसेनेमुळे इथं कलेक्टर पट्ट्यात काय बदल झालेला आहे. 3 वर्षेस एक नगरसेवक होता. बीजेपीचे 3 नगरसेवक वर्षेस एक नगरसेवक. पूर्ण कलेक्टर पट्ट्याला विचारून घ्या काय विकास झालेला आहे. कोण निवडून येईल मग या प्रभागातून? 100% पूर्ण पॅनल शिवसेनेचं. इथे प्रभावी असा नगरसेवक म्हणून आपण कोणाकडे बघतो? विनोद भाऊ. काय कारण आहे? एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. अरे नक्कीच. अजून काय अशा अडचणीत की त्या देखील होणं गरजेचं आहे या प्रभागामधल्या? अजून पुढे येणाऱ्या काळात अजून म्हणजे जसं गार्डन वगैरे आहेत, सुशोभीकरणाचे बरेचसे कामं आहेत ते आम्ही अपेक्षा त्यांच्याकडनंच करतोय. जे ओपन प्लेस आहेत त्यात त्यांनी व्यवस्थित कामं केले पाहिजे. म्हणजे हो नक्कीच नवदुर्गा या परिसरातील महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील यांच्या एकमुखाने एकच आहे की या प्रभागामध्ये जर कोणता पक्ष प्रभावी असेल तर तो फक्त शिवसेना आताच्या घडीला आपल्याला दिसतो. परंतु येणारा काळ सांगेल की कुठला पक्ष इथे भारी पडतोय तो. धन्यवाद. बाकी जरा मागं उभा राहा. प्रभाग 12 मध्ये आहोत आणि आपण विचारणार आहोत इथल्या नागरिकांना की त्यांच्या काय अडचणी आहेत आणि यावेळेस कुठल्या पक्षाची हवा त्यांना जाणवते. नमस्कार दादा. नमस्कार. कुठल्या पक्षाची हवा आपल्याला जाणवते? शिवसेनेची जाणवते. काय कारण आहे? कारण मी बऱ्याच वर्षापासून या वार्डातला रहिवासी असून या वार्डाची जी दुर्दशा होती ही दुर्दशा आजपर्यंत ज्या शिवसेनेचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा सर्व काही मेंबर लोक आहेत त्यांनी याची विल्हेवाट एकदम व्यवस्थित केली आणि आम्हाला पाण्याची व्यवस्था, गटरीची व्यवस्था आणि सर्व काही विजेची व्यवस्था आणि आमच्या कोणती सामाजिक काही कार्यक्रम असो किंवा काही असो त्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतात. त्यामुळे आम्ही त्यांना निवडून देणार आहेत. दादा असे कुठले प्रश्न अजून प्रलंबित आहे की त्यांच्याकडे देखील बघणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? ते प्रश्न आम्ही घेऊन जाणार त्यांच्याकडे आणि ते सोडवतील ही आम्हाला खात्री आहे. नक्कीच नगरसेवक निवडून आल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवतील असा ठाम विश्वास येथील मतदारांना आहेत. आपल्यासोबत अजून काही आहेत आपण त्यांना विचारू. दादा काय वाटतं यावेळी कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते मालेगाव महानगरपालिका निवडणूक? मालेगाव महानगरपालिकेत शिवसेनेचीच हवा आहे. वरच्या लेवलचं राजकारण आहे तिथं एकत्रितपणाने निवडणूक लढवली जाते. म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्र. तेच आम्हाला इथं पण पाहिजे होतं पण काही कारणास्तव इथं मालेगाव महानगरपालिकेत होऊ शकलं नाही. त्यामुळं सार्वजनिक सर्व लोकांना असं म्हणजे दुगदुगी होऊन गेली की नेमकं सर्व आपलेच असल्यामुळे येईल कोण. पण आत्तापर्यंत जे बी काही झालेलं आहे नवदुर्गा नगरमध्ये ते सर्व विनोद भाऊंमुळेच झालेलं आहे. याच्या आधी जी काही दुर्दशा होती भरपूर जे काही प्रॉब्लेम आले
त्यांना सर्व सामोरे जाणारे फक्त विनोद भाऊच होते आणि इथून पुढे पण विनोद भाऊच राहणार ही आम्हाला खात्री आहे. कोणत्या अशा समस्या आहे की त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने नगरसेवकांनी बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? भरपूर अशा किरकोळ अडीअडचणी आहेत, समस्या आहेत की आता इथून पुढे तर ते येणारच, हे 100% गॅरंटी आहे आम्हाला. आणि इथून पुढे जे काही समस्या राहतील आम्ही जे त्यांच्याकडे घेऊन जाऊ, रात्री वेळ म्हणजे बेरात्री जी बी काही अडचण असेल ते आम्हाला वेळोवेळी फॉलोअप घेतात आमचा. नक्कीच ह्या प्रभागामधील मतदारांच्या मताने इथले जे काही उमेदवार आहेत त्यांनी अतिशय योग्य काम केलेलं आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास जो आहे तो चांगल्या प्रकारे झालेला आहे. परंतु बघण्यासारखी गोष्ट असेल की येणाऱ्या काळामध्ये नक्की या प्रभागामधून निवडून कोण येणार. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आलोय प्रभाग क्रमांक 12 मध्ये. जाणून घेऊया की इथल्या प्रभागातील नागरिकांच्या काय समस्या आहेत. आपल्या समोर काही नागरिक आहेत, त्यांना विचारूया आपण काय समस्या आहेत त्यांच्या. समस्या काय नाही आपल्याला, हेच विषय, दुसरं काय. दादा नमस्कार. नमस्कार. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं, कुठल्या पक्षाची हवा आहे? आता तरी अजून तरी वातावरण तसं स्पष्ट दिसत नाहीये. सर्व पक्ष त्यांच्या परीने ताकद लावून त्यांचा प्रचार करताय. आजपर्यंत काय असतं त्यांचं वातावरण, सगळे पक्ष जोरात आहेत. साधारण अजून 2-3 दिवसात आपल्याला त्याचं चित्र स्पष्ट होईल, नंतर कळेल की कुठल्या पक्षाची हवा आहे आणि कुठला पक्ष निवडून येईल असं. आपल्या प्रभागामध्ये असे कुठले प्रलंबित प्रश्न आहेत की ज्यांच्याकडे लक्ष देण्याचं तुम्हाला वाटतंय की गरज आहे? तसं तर प्रभागामध्ये पाहिलं तसं तर प्रश्न अनेक म्हणजे सुखसुविधा आलेल्याच आहेत. परंतु आता जे काही नवीन कामामुळे बरेच ठिकाणी खड्डे वगैरे झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याची जी समस्या आहे, वेळेवर पाणी नसल्यामुळे महिला वर्ग खूप त्रस्त आहे. तर ते एक नियोजन झालं पाहिजे, पाण्याचं वेळेवर पाणी दिलं गेलं पाहिजे. आणि राहिले जे पाईपलाईन वगैरे आणि याच्यामुळे जे काही रस्ते झालेले आहेत, खड्डे वगैरे, ते रस्ते पूर्वत झाले पाहिजे, चांगले रस्ते झाले पाहिजे. बाकी समस्या असा आमचा जो प्रभाग आहे एवढं पाहिजे तशा नाहीयेत. नक्कीच प्रभागामध्ये बरेच विकास कामं झालेले आहेत, समस्या एवढ्या नाही आहेत. तरी देखील रस्त्यांचे जे अपूर्ण काम आहे ते वेळेवर पूर्ण झाले पाहिजे अशा इथल्या नागरिकांच्या समस्या आहेत. अजून आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. दादा नमस्कार. पाणी येण्याची जी वेळ आहे, वेळेचं सातत्य कायम राहिलं पाहिजे. कारण इथं बेटाईम पाणी येतं कायम. महिला वर्ग त्रस्त आहे या वार्डातला नाही, जवळजवळ शहरातला म्हटला तरी चालेल. तर सर्व पक्ष मिळून या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि पाण्याची हा एक विषय टायमिंगचं नियोजन करून क्लिअर केला पाहिजे, ही आमची मागणी आहे. विचारू दादा, यावेळेस कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते? आता तर सध्या जे आम्ही बघतोय आमच्या निदर्शनाचे शिवसेनेची सर्वात जास्त जोरात हवा आहे. आणि जे विकास कामं केले भुसे साहेबांच्या माध्यमातून, ते पहिले कलेक्टर पट्ट्यात रोड नव्हते, काही नव्हतं, पूर्ण खड्डे होते, पूर्ण किचड होता. आता बरेचसे असे 12 नंबर वार्डमध्ये गटारचं नियोजन, त्याच्यानंतर रस्त्याचं नियोजन, सर्व म्हणजे सर्व गोष्टींचं एकदम चांगल्या पद्धतीने दादा भुसेच्या माध्यमातून सर्व विकास कामे होत आहे. अजून काय समस्या आहेत तुम्हाला? समस्यांचा असा विषय फक्त आता हे जे ठेकेदार आहेत कचरा उचलणारे, ते तर तिथं काही साहेब काही करू शकत नाही. तर ते सर्व महापालिकेचं आयुक्ताचं सर्व साहेबांचं ते नियोजन आहे, त्यांनी तर लक्ष दिलं पाहिजे अधिकाऱ्यांना सांगून की त्या ठेकेदाराला ताकीद केली पाहिजे की हा सर्व कचरा इकडे तिकडे जमा करून ठेवता, तो वेळेवर उचलला पाहिजे. बरं, मालेगावात बऱ्याच ठिकाणी कचरा उचलायचं सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचंच काम आहे. तिथं काही मंत्री साहेब पाहायला जात नाही की तिथं कचरा पडलाय का, तिथं कचरा पडलेला आहे. या सर्व माध्यमातून आजच्या तारखेला शिवसेनेची चांगली हवा आहे. पालिका निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाची तुम्हाला हवा जाणवते? शिवसेनेच. काय कारण आहे? विकास झालाय दादाभाऊ भुसेंच्या मार्फत, मंत्री महोदयांनी निधी दिले आहे, तिथले लोक चांगले आहेत, उमेदवारही चांगले दिले आहेत. काय तुमच्या प्रभागाच्या समस्या आहे की त्याकडे देखील लक्ष देणं तुम्हाला वाटतं गरजेचं आहे? लहान कचरा उचलला जात नाही, वेळेवर गाडी येत नाही, बाकी काही नाही, सगळे रोड झाले. आमचे माजी नगरसेवक सकाराम गोडगे यांनी बरेच कामं केले. आता त्यांच्या धर्मपत्नींना तिकीट दिलेलं आहे, बाकी कामं वगैरे भरपूर आहे. नक्कीच प्रभाग क्रमांक 12 मध्ये जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवले गेलेले आहेत. फक्त त्यांचा घनकचरा कचऱ्याचा प्रश्न आहे तो मार्गी लागला की बस, अशा त्यांच्या भावना आहेत.
बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता नक्की कोणत्या पक्षाला कल देते, कोणत्या उमेदवाराला निवडून आणते